भिवंडीत खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी। ठाणे भिवंडी मार्गावरील राहणार गावाच्या दुचाकीवरून घसरून अपघात, तर शहापुरात मुंबई नाशिक महामार्गावर TDRF जवानाचाही खड्ड्यामुळे मृत्यू। बुलेट खड्ड्यात आदळताच दोन्ही टायरही फुटले। जंतर मंतर आंदोलनात दहशतवादी घुसखोरीचा कट उघड। CJPच्या आंदोलनात पोलिसांच्या वेशात घुसण्याचा होता डाव। संशयित हमीम मंडल अर्पिता सरकारच्या चौधरी धक्कादायक खुलासे। अतुल लिमयेनी आंदोलनाला देशविरोधी म्हणणं संघाला मान्य आहे का, हे सरसंघचालक मोहन भागवतांनी सांगावं, संजय राऊतांचा टोला। पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या मुलीवर दिल्ली पोलीस कोणतीही कारवाई करणार नाही, माफीनंतर दिलासा। इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या मुंबई पालिकेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीसांचे ताशेरे। जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा, उधळपट्टी थांबवा, मुख्यमंत्र्यांनीच टोचले कान। छगन भुजबळांनाच पालकमंत्री करा, नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना आवाहन। नाशिकमध्ये राष्ट्रवादीची बॅनरबाजी, तर भुजबळांच्या नाराजीनंतर बॅनर हटवले। महिला कुस्तीपटू आरोप प्रकरणी ब्रिजभूषण सिंह निर्दोष, दिल्लीतील राऊंज अॅव्हेन्यू न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। नागपुरात युवक काँग्रेसचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात आंदोलन। E20 इथेनॉल संदर्भात युवक काँग्रेसनं गडकरींच्या नागपुरातील घरासमोर केलं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड। पीक विमा कंपनीकडून अपंग शेतकऱ्याची थट्टा, पुरात वाहून गेलेल्या नुकसानापोटी मिळाले केवळ 211 रुपये। पीडित अपंग शेतकऱ्यानं 700 रुपये उसने घेऊन भरला होता पीक विम्याचा हप्ता। कर्जमुक्ती योजनेतून तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र। प्राप्तिकर भरणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र। उद्यापासून 16,94,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा। लोणावळ्यातील मॅप्रो गार्डनच्या पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा। पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल, पर्यटकांमध्ये प्रचंड संताप। FDAचा राज्यभर धडाका, 9.5 कोटींचा साठा जप्त। पुण्यासह विविध ठिकाणी 88 कारवाया, 10 जणांना अटक। 3 रक्तपेढ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द। संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन। अमित शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरून आता विरोधक आक्रमक। अमित शहा संसदेतून गायब का, विरोधकांचा सवाल। राम मंदिर दानचोरी विरोधातही विरोधक संतप्त। बिहारमधील बाकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज पार्टीच्या प्रशांत किशोर यांचा विजय जवळपास निश्चित। 30 वर्षांनंतर भाजपचा बालेकिल्ला ढासळला। केरळमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, दरडी कोसळून आणि पुरामुळे 8 जणांचा मृत्यू। 27 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त। हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। मदत कार्य युद्धपातळीवर सुरू। बिहारमध्ये प्रवासी ट्रेनला भीषण आग। समस्तीपूर सहरसा ट्रेनला आग। पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनासह जोडलेले डबे जळून खाक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। ग्रीसमध्ये भीषण अपघात, आग विझवणाऱ्या 2 हेलिकॉप्टरची हवेतच धडक। 2 पायलटचा मृत्यू। जंगलात लागलेली आग विझवताना भीषण दुर्घटना।